निर्धार मनाशी सुहास नावाचा मुलगा होता. नेहमीप्रमाणे तो प्रभात फेरीसाठी निघाला. चालता चालता त्याची नजर एका दगडावर पडली. लगेच तो दगड त्याने उचलला आणि जितक्या जोरात फेकता येईल तेवढ्या जोरात तो फेकला. त्या दगडाने 1-2 वेळा उड्या मारल्या आणि एका जागी थांबला. सुहासने पुन्हा तो दगड उचलून फेकला. तो पण काही अंतरावर जाऊन थांबला. सुहास ते परत तो दगड आणखीन जोरात फेकला. तोही तसाच काही अंतरावर जाऊन थांबला. सुहास इतका आनंदात होता की तो सारखा तो दगड वारंवार फेकत राहिला. प्रत्येक वेळी तो दगड नेहमीपेक्षा लांब जायचा. सुहास एका दगडावर बसून विचार करू लागला. एक दगड इतक्या लांब गेला कारण आपण त्याला एक गती दिली होती. प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या गतीने जोराने फेकला होता. त्यामुळे तो प्रत्येक वेळी वेगळ्या अंतरावर जाऊन थांबला. सुहासने विचार केला की हा नियम तर आपल्या जीवनालाही देखील लागू होतो. जर आपण आयुष्यात काही मोठं करू इच्छितो तर त्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास इतका मजबूत करायला हवा की आयुष्यात किती वादळ येवो पण आपलं लक्ष डगमगता कामा नये. त्यासाठी स्वतःला खंबीर व्हायला हवं, आपलं लक्ष केंद्रित करायला हवं आणि त्यासाठी मनापासून मेहनत घ्यायला हवी. सुहासने निर्धार केला आता खूप मेहनत करायची न डगमगता आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं.